इयत्ता पहिली समृद्धी पाटील जाधव आमच्या माजी शिक्षण विस्तार अधिकारी सन्माननीय मुल्ला मॅडम, त्याचबरोबर वरिष्ठ मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झालेले या गावचे तालुका मास्तर म्हणून भूषवलेले सरस्वती पूजन आणि क्रांती। नमस्कार, मी अस्मिता बाई आकाशवाणीचे केंद्र आहे। आज आपण बाल संगोपन कार्यक्रमात बालकाची सर्वांगीण माहिती पाहणार आहोत। नमस्कार, मी तैसीन कालेकर। हे आकाशवाणीचे कोल्हापूर केंद्र आहे। नमस्कार, मी आलिया शेख। हे सांगली आकाशवाणी केंद्र आहे। रात्रीचे ठीक 9 वाजले आहेत। आज आपण प्रक्रिया या सदरात गाजराचा हलवा कसा बनवतात याविषयी माहिती देणार आहोत। जन्माला आलेले बालक 2 ते 3 आठवड्यांचे झाल्यावर त्याला रोज भूक लागण्यास सुरुवात होते। त्यामुळे बालकाला जपण्यासाठी भरपूर गवत टाकावे। त्यामुळे म्हैस झोप घेते व भरपूर शेण देते। ते शेण 1 किलो घेऊन कालवून घ्यावे। अशा प्रकारे चिरलेले तुकडे हलव्यासाठी उपयुक्त असतात। गाजराचे तुकडे एकत्र करून म्हशी पुढे टाकावे। ते खाऊन म्हैस तृप्त होते। अशा म्हैशीला अंथरूण टाकून त्यावर अलगद ठेवावे व थोपटून झोपी घालावे व अशा झोपलेल्या बालकाला काठीने 4 फटके घालावेत, म्हणजे त्रास होणार नाही। भरपूर खाऊन म्हैस रवत करते। रवत करताना तिच्या तोंडाला आलेला पेस गाजराच्या हलव्यात घालून घ्यावा व त्यामुळे हलव्याचा चविष्ट असा वास येतो। हलवा चवदार व चटकदार होतो। असा खमंग हलवा उकिंड्यावर टाकावा। त्या उकिंड्यावरील कचरा व शेण कुजून कंपोस्ट खत तयार होते। ते खत बालकाच्या शरीरास पोषक असते। त्यामुळे बाळ सदृढ व निरोगी बनते। त्यामुळे बाळ रवत करते। रवत करताना जठरातून अर्धवट सरवण केलेले गवत तोंडात घेते व खूप संतापाने लहान लहान तुकडे करून खाते। ते तुकडे प्लेटमध्ये घेऊन आपल्या पाहुण्यास खाव्यास द्यावे। पाहुण्यास चव विचारावी। पाहुणा खुश होऊन जातो व हलवा चवीने खातो। असा खमंग हलवा म्हशी पुढे खुराक म्हणून घालावा। खुराक खाऊन म्हैस पाणी पिते। त्यामुळे बालक खूप खेळ खेळते व त्यामुळे बालक जेवायला लागते। जेवण केल्यानंतर बालक गोठ्यात बांधावे। त्यामुळे म्हैशीला त्रास होत नाही। मग त्या म्हैशीला मांडीवर घ्यावे व हाताने पंजरावे। त्यामुळे ती शांत झोपी जाते। अशा बालकाला पाळण्यात झोपवावे व पाळणा दोरीने हलवावा। आजारी पडल्यास बालकाला जनावरांच्या दवाखान्यात न्यावे व इलाज करून घ्यावा। असा इलाज लवकर केल्यास जनावर वाचते। त्यामुळे डॉक्टरांच्या सहाय्याने म्हशीला खमंग असा गाजराचा हलवा पोहण्याच्या तलावात किंवा डोहात सोडावा। असे केल्याने म्हैस निरोगी राहते। अशा म्हैशीला तेल लावून मालिश करावे व साबण लावून अंग चांगले धुवून अंघोळ घालावी। त्यामुळे ते निरोगी व प्रसन्न हसत खेळत